मी दीपक डाप, बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर। आज बूस्टर कंपनीची सई व्हेरायटी सोनारकर भाऊ यांच्या शेतामध्ये आपण मांजरडा या गावामध्ये, तालुका यवतमाळ, जिल्हा यवतमाळ यांच्या शेतामध्ये यांनी बूस्टर कंपनीची सई व्हेरायटी रिसर्च मध्ये कशा पद्धतीने नियोजन केलं आहे, यांना व्हेरायटी कशा पद्धतीने आवडली आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार। नमस्कार। सांगा, ही जी व्हेरायटी तुम्ही बूस्टरची सई व्हेरायटी लावली आहे, तर काय नेमकं तुम्हाला इतर व्हेरायटी पैकी काय वाटत आहे? कसं आहे साहेब, आता हे समजा अर्ध्या फुटापासून शेंगा आहे, बरं, आणि पुन्हा ब्रँचेस आहे, बरं, ब्रँचेसले सुद्धा शेंगा आहे, बरं, बरोबर, बरं, पण आम्ही हे थोडीशी पतली पेरणी केल्यामुळं हो, हे असं होऊ शकते बा, असं अंदाज आहे आपला। बरं, तसं तुमचं काय म्हणणं आहे? हो, तर बरोबर आहे, जेवढी पातळ व्हेरायटी असली तेवढं ब्रँचेस जास्तीत जास्त राहिल्याचं, बरोबर आहे। पुन्हा याच्यामध्ये दाण्यामध्ये तुम्हाला शेंगामध्ये काय वाटत आहे नेमकं? शेंगा तर साहेब असं आहे, या वर्षीच्या हिशोबाने तर शेंगा भरपूर म्हणजे फुल भरलेले आहे, फुल भरलेले आहे। हा. याच्यामध्ये शेंगापर्यंत. सरासरी दाण्याची संख्या दाण्या शेंगा 3 ते 4 आहे। 3 ते 4, हो, म्हणजे 4 दाण्याची सुद्धा संख्या शेतकरी बंधूंना यामध्ये आहे, 3 दाण्याची सुद्धा संख्या आहे। तुम्हाला इथे कुठे येलो मोजॅक वाटत आहे? नाही नाही नाही, येलो मोजॅक तर नाहीच आहे, नाहीये। म्हणजे व्हेरायटी ही तुम्हाला कशी वाटली? एक नंबर। पुढील वर्षी तुम्ही नियोजन काय करणार व्हेरायटी बद्दल? या तर घेणार तर आम्ही व्हेरायटी। बरं, इतर शेतकऱ्यांना पण तुम्ही काय सांगणार या व्हेरायटी बद्दल? आता ते सांगूनच राहिलो, व्हेरायटी घ्या बुवा। बरं बरं। तर शेतकरी बंधूंनो, आपल्या इथे राजदीप कृषी भांडारचे गजूभाऊ अकोला बाजारवरून या प्लॉटमध्ये पाहणी करण्यासाठी आले आहे। गजूभाऊ, तुम्हीच ही व्हेरायटी शेतकऱ्यांना दिली आहे, तुमच्या इथे आलेली आहे, तर नेमकं तुम्हाला या व्हेरायटी बद्दल काय सांगू इच्छिता? या व्हेरायटीची खासियत जी होती ती म्हणजे सरासरी 3 ते 4 दाण्याची शेंग आहे। बरं, आणि हार्वेस्टरला एकदम अगदी सोपी आहे। बरं, आणि जी रोगच्या हिशोबाने, दाण्याच्या हिशोबाने सगळ्यात बेस्ट आहे। बरं, तर माझे जे मी समजा आता जवळचे जवळचे कास्तकार होते, त्यांना थोडंसं एक आवर्जून सांगितले की बा ही व्हेरायटी लावून बघा, ही तुम्हाला मोबदला दिल्याशिवाय जाणार नाही। तर त्यांनी माझ्या शब्दाला मान ठेवून ही व्हेरायटी लावली आणि त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला। तर मी इतर कास्तकाराला पण अजून सांगू शकतो की आवर्जून ही जी व्हेरायटी आहे तर तुम्ही एकदा तरी वापरून बघा, अनुभव घ्या आणि नंतर विचार करा। बरं, धन्यवाद। गजूभाऊ, धन्यवाद। इतर शेतकऱ्यांना सुद्धा ही जी व्हेरायटी आहे सई, या व्हेरायटी बद्दल कशा पद्धतीचा माल लागलेला आहे ते सगळे शेतकऱ्यांना दाखवू आपण।